मना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. हाँ राकेश बोलतो. हाँ बोल. नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. हो हो ओके. हो आशू आहे ना. अरे यार राकेश सुतासारखा सरळ झालाय. म्हणजे आशू असं हिप्नोटाइज वगैरे करतो का? दे ना आता, जास्त बोलू नको, बॅलन्स नसतो त्यांच्याकडे. दे फोन दे. सॉरी. हॅलो. हा हा कळलं का सुजय, कधी कधी उपेक्षित माणसांकडनं सुद्धा अपेक्षित कामगिरी होते. हो हो रे. नाही नाही नको नको, पाया नको पुढं. इट्स ओके. हॅलो आशू. अरे त्या कुरिअर वाल्याच्या ड्रेसचं भाडं किती होतं? अरे 500 रुपये गेले ना. गेले ना पाण्यात. अरे त्या रेशमाच्या वडिलांनी तुला कधीच बघितलेलं नाहीये, मग गेटअप मध्ये जायची काय गरज होती? स्पीकर स्पीकर. आयला कैवल्य, सगळेजण जेवणाची तारीफ करत असताना तुलाच कसं काय केस सापडतो रे? ते खडा खडा. बट करेक्ट आहेस तू. पण तू वरी नको करू, करतो मी वसूल. राकेश इकडे 1000 रुपीज. 1000 रुपये एवढे? ड्रेस भाडं, कुरिअर चार्जेस, आणि एवढं गरम होतं ना या ड्रेस मध्ये. फॅन लो. नाही नको, मी देतो देतो. हे अहो किती वेळा सांगितलं सर तुम्हाला, असे मला टिप देत जाऊ नका. अहो बाबा मी इतक्यांदा सांगतो ना की टिप देऊ नका, पण हे ऐकतच नाही. असू दे असू दे. अहो बाबा इतकं प्रेम आहे ना सरांचं मॅडम वर. या आठवड्यातलं तिसरं गिफ्ट आहे हे. नाही तिसरं गिफ्ट आहे. वा उघडा ना मॅडम गिफ्ट. गिफ्ट काय झालं? एक मिनिट कोणी हलू नका. त्याच्या आता त्या पेस्ट कंट्रोल वाल्याला फोन लावतो. निघाला ना जुराळ, निघाला ना परत ड्रॉवर मध्ये? पर्स मध्ये निघाला. नो, माझी पर्स गायब आहे. ओ माय गॉड, जीसस, हे भगवान, अरे देवा. सर काय प्रेम. सर थक्क झालो मी हे प्रेम बघून. सर खरंच थक्क झालो. गायब झाली एकदम. त्याला काही सिद्धी प्राप्त होती म्हणजे? तिला एक्सप्लेन कर यार. अरे म्हणजे अशी अचानक गायब कशी होईल? आय डोंट नो यार. पण पर्स मधलं सगळं सामान बाहेर आहे आणि पर्स गोल आहे. तुम्हाला सांगतो सर, माझं सुद्धा किंजलवर एवढंच प्रेम आहे. माझी बायको. हो मॅडम, माझी बायको. जावई बापू छान आहे या गिफ्ट. बर आता जेवण घेऊया का आपण? माझी गाडीची वेळ होईल. हो. काय केलंय जेवायला? पुरणपोळी. पुरणपोळ्या मिळतील का? 4, 5, 10, 12. आणते. एक मिनिट, म्हणजे त्या चोराने तुझी सगळी व्हॅल्युएबल्स, तुझे पैसे, कार्ड्स हे सगळं इथेच काढून ठेवलं? हो, आणि माझी पासवर्डची डायरी पण है ना? तू तुझ्या सगळ्या कार्ड्सचे पासवर्ड्स या डायरीत लिहून ही डायरी त्या कार्ड्स बरोबर पर्स मध्येच ठेवतेस? हो. किती सेफ आहे ना हे. आणि कन्व्हिनियंट पण. वाव.
पण खरं सांगू आहे ना, मला तुझ्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मला आता या देशाबद्दल प्रश्न निर्माण झाले. इथले चोरही मूर्ख आहेत रे. इथेच बसून खाताय आत्ताच. नाही हो, नाही सर, काय बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, एवढ्या आदराची हॅबिट नाहीये मला सर. मी जातो आपला घरी जाऊन खातो. काय बाबा, पुरणपोळ्या माझा वीक पॉइंट आहे. तो आपला हा सूर गाण्यातला नाही हो, बाकासूर. तो कसा गाडाभर अन्न खातो की नाही, तसं मी गाडाभर पुरणपोळ्या खाऊ शकतो. जोकिंग. हा हा, आओ तुमची बॅग. बॅग रे. बॅग. थँक्यू. देव तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि तुमच्या हाताला आतुनात चव. हा, येतो पुढच्या आठवड्यात नवीन गिफ्ट घेऊन. काय सर? आणि बर का, पंखा तुमचा खूप चांगला आहे. बाबा गेलो. खरंच इंटरेस्टिंग माणूस आहे. हो, फारच प्रामाणिक चोर आहे. I wanted यार. It was new. तुम्हाला सांगतो, मुंबईला येण्यामागे आणखी एक आकर्षण होतं, ते म्हणजे रेशमाच्या हातचं जेवायला मिळणार. हो, खरंच खूप छान झालंय सगळं. मी तर पहिल्यांदाच टेस्ट करतो ना हिच्या हातचं. आय मीन पुरणपोळ्या पहिल्यांदाच केल्यात ना हिने. अच्छा अच्छा. बाकी काय पोहे, उपमा, पुलाव हे सगळं फार छानच बनवते ती. बाबा पोळी. अजिबात नको. अगं भरपूर खाल्लंय मी. त्यांना दे ना, त्यांना वाढ. नाही नको, माझंही झालंय. काय बाबा, रेशमाच्या हातालाच इतकी चव आहे ना की खातच राहावं असं वाटतं. नाही, फक्त रुसवा राग जरा पटकन येतो, तेवढं सांभाळून घ्या म्हणजे झालं. हो हो, ऑफकोर्स. खरं सांगू, माझी पोरगी सुखात आहे, ते बघून बरं वाटलं. तुमच्यासारखा चांगला, समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार तिला मिळालाय, हे खरंच भाग्य आहे तिचं. थँक्यू व्हेरी मच. तिच्या बहिणीचा संसार सुद्धा असाच सुखाचा हो. आणि हो, तुमच्या बाबांचं आणि माझं एका बाबतीत ठाम मत झालेलं आहे. अच्छा, काय ते? आम्हा दोघांनाही नातवाचं तोंड बघायची घाई झालेली आहे. काय लाजली वाटत. राकेश, काळजी घ्या. कामं तर असतातच, पण प्रकृती महत्वाची. अरे काय, किती वेळ चालणार आहे फॅमिली ड्रामा? आता तुमची काळजी घ्यायला रेश्मा आहेच म्हणा. येतो ग बाळा. वडील गावी चाललेत, आधी ते इमोशनल होणार, मग ती इमोशनल होणार, मग राकेश ऑकवर्ड होणार. मोठी प्रोसेस आहे. मी तुझ्या आईला देऊ शकलो नाही ते सगळं सुख, सगळं वैभव राकेश तुला देईल, मला खात्री आहे. समोर राहा बाळा. नाही नाही, रडायचं नाही ग बाळा, आता रडायचं नाही. आता फक्त हसायचं. कधी कधी ना मला वाटतं या राकेशनी सगळ्या इमोशन्स विकून खाल्ल्या. अगं, इमोशन्स विकता आल्या असत्या तर आपल्या रेशमाने बिल गेट्सला मागे टाकला असता. हे म्हणजे रेशमाने पण सॉफ्टवेअर बनवलंय? सॉफ्टवेअर नाही, सॉफ्ट कॉर्नर. निघूया रेश्मा.
राकेश, तू चीप आहेस हे कन्सिडर करूनच सांगतोय. थँक्स. म्हणजे तुम्ही जर आज रेशमाला कॉर्पोरेट केलं नसतं ना तर फार लोचा झाला असतो. कॉपरेट. तिच्या वडिलांना खरं काय ते कळलं असतं तर हार्ट अटॅक आला असता. ते ऐकून मग रेशमाने स्वतःच्या जीवाचंही काही बरं वाईट करून घेतलं असतं, पण तसं झालं नाही. वाय आय डोंट नो, पण तू 2 जीव वाचवलेस त्याच्याबद्दल थँक्स. आता एकच करायचं, शक्य तितकं रेशमापासून लांब राहायचं. हा, आणि आता तिच्या आयुष्याचे निर्णय ती स्वतः घेईल. आम्ही आहोत तिच्या पाठीशी. आम्ही मैत्रीमध्ये स्वार्थ बघत नाही, फक्त दोस्ती बघतो. सो माइंड इट पुरुष. असू असू मला काढू दे ना. असू ना पुढच्या जेव्हा ब्रशच्या इथे लावू ना आपण बल्ब, तेव्हा तू काढ. हा जा, आता मिनलला दे, बेडरूम मध्ये लावायचंय ना. हा, आता हा बल्ब धरून 4 बल्ब झाले. काय फक्त 4 बल्ब आहेत आपल्याकडे? नाही रे, हा आहे ना 5वा. ही ट्यूबलाइट आहे, उशिरा पेटते. ए आशू, असं नाही बोलायचा. तो सुजाचा टेबल लॅम्प पण लेटच पेटतो ना. हो, पण तो सुजायचा आहे ना, आणि घर सुद्धा त्याच आहे ना. हे आहे ना, इकडे इकडे. ए बघा मुलींनो, या ॲनाचं नाक केवढं छोटस आहे, एकदम बटनासारखं. What? हा, म्हणजे टुबुक. टुबुक. हो, म्हणजे ते कापडाच्या बाहुलींना असतं ना असं दोऱ्यात गुंडळलेलं नाक, एकदम तसं. नोवेज आशू. येस वेज आहे ना. आशू, येस वेज असं काही नसतं बरं का. आणि तू कोण रे तिला बोलणारा? हा, तुझं नाक काय लय भारी आहे. मशरूम कुठला? ए मिनल, 2 छोट्या नाकाची लोक बोलत होती ना. हो, मग मोठ्या नाकाच्या माणसाने मध्ये नाक खूपसून आहे नाही का. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. गुल्लक फुटलं. पार्टी. दुष्काळात 13वा महिना. थांबा आता जरा, नाचू नका. प्लीज पार्टी, प्लीज प्लीज प्लीज. सांगा काय करायचंय रात्री पार्टीला. कसली पार्टी? हे बघ रेश्मा, जसं कधी कधी पाल चुकली की आपण अपशकुन मानतो, किंवा मांजर आडवा गेलं की अपशकुन मानतो ना, तसंच आपल्याकडे गुल्लक फुटलं की पार्टी प्रथा ही आपली. अत्यंत चुकीचं उदाहरण दिलंयस तू. जगात जशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा असतात तशीच आमच्याकडे ही प्रथा आहे. पण रेश्मा, मुळात प्रथा म्हणजे काय तुला समजून घ्यायला पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. आदिमानव जेव्हा आपल्या आसपासचं जग बघत होता ना, ज्वालामुखी फुटतोय, बी टाकलं की झाड उगवतोय, पाऊस पडतोय, तेव्हा तो विचार करायला लागला की हे सगळं कसं घडतंय. त्याला काही उत्तर मिळेना. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा परे, आपल्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे, एक महाशक्ती आहे जी हे सगळं घडून आणते. मग त्याने त्या महाशक्तीला प्रतीक मानलं आणि तिची पूजा तो करू लागला. इथे खरी पहिली प्रथा सुरू झाली. तशीच या घरात एक प्रथा सुरू झाली. आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. गुल्लक फुटतो आणि मग आम्ही पार्टी करतो. विजय, काय तू ना विकिपीडिया आहेस. विकिपीडिया. एक शब्द टाईप केला की 200 अर्थ निघतात आणि त्यातले निम्मे पेज नॉट फाउंड असतात. ती काय विचारते, तू काय बोलतोयस? मी सांगतो, तू इंडियाची मॅच बघतेस. इंडिया जिंकणार आहे का हरणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपण ते जिंकायची वाट बघत असतो. जेव्हा इंडिया जिंकते तेव्हा आपण काय करतो? सेलिब्रेशन. एक्झॅक्टली तसंच या गुल्लकचं आहे. ते फुटणार आहे का नाही आपल्याला माहिती नसतं. ते फुटायची आपण वाट बघत असतो
आणि जेव्हा ते फुटतं तेव्हा आपल्याला सेलिब्रेट करावं. आणि मला कधी कधी आम्ही सेलिब्रेशनसाठी मॅच फिक्सिंग पण करतो. काय काय म्हणालीस? एक मिनिट मीनल, ही चिटिंग आहे बर का? नाही, मी नाही केलं चिटिंग. तुला माहितीये मागच्या वेळेला ना अश्विनी फोडलं गुल्लक, मी नाही फोडलं, त्यांनी फोडलं. ए मीनल, काय बोलते तू? अगं तू मला बोलली ना, ए सुजय, ही मला म्हटली तुला नारळ फोडता येणार नाही. मी म्हटलं आण फोडतो. मी फोडला, पण तो गुल्लक होता. पण स्कॉलर, मी नारळ म्हणूनच फोडला. मग काय लागलं? पाणी नाही, नाणी. मी आजची पार्टी कॅन्सल करतोय बर का? कॅन्सल काय यार? रडू नको ना यार, मला एकतर नवीन मेंबर आलाय, तिला पण कळू दे ना आपलं खरं रूप काय आहे ते. पण माझं नाक खरंच छोट आहे. मला इकडं काम आहे, मी जाऊन येतो. आणि तुमच्या दोघांवर तर 3-3 वर्ष बॅन टाकतोय. अरे असं काय सांगितलं ऐक ना, नाही. ऐक ना तुझ्या करूया ना पार्टी. प्लीज करू ना, पार्टी करू आपण. नवीन मेंबर आहे, बघ ना, तिला करूया ना पार्टी, तिच्यासाठी तरी करूया. हे काय देतेस तुम्हाला? पण नवीन मेंबरला पार्टी करायची आहे का? ती चालत चालत पोचली हायवे पर्यंत. काय झालं रेश्मा? असं का चेहरा केलायस? तू रेडी आहेस ना? अगं विसर ना आता सगळं, मस्त मजा करू आपण. कसं विसरू? माझ्या बाबांशी खोटं बोलले मी, आणि असं सगळं खोड रबरासारखं पुसून टाकता येतं का? येतं ना. बरं का आशुतोष, काय? अल्झायमर नावाचा एक आजार असतो. तो झाला की माणूस सगळं विसरतो. नाव, गाव, खाणं पिणं सगळं. बर. मग देवा मला अल्झायमर दे. किंवा अजून एक उपाय, काय काय काय? दगडावर डोकं आपटून घ्यायचं. मग माणसाची याददाश्त जाते. मैं कौन हूँ, कहाँ हूँ, मेरा नाम क्या है? मिस्टर कैवल्य कारखानीस. जी डॉक्टर साहब. आई एम सॉरी, इनकी याददाश्त चली गई है. अब कोई बड़ा हादसा ही इनकी याददाश्त वापस ला सकता है. या अल्लाह, हे भगवान, ओ जीसस, अब मैं क्या करूं? अब दुआ ही इनकी दवा है. एक मिनिट जरा सिरियसली बोलूया का आपण? रेश्मा, मी काय म्हणत होतो की हे बघ, मला नाही करायची आहे पार्टी. मी माझ्या बाबांशी खोटं बोलले आणि मला सहन होत नाही. त्यांना खरं सहन झालं असतं का? अगं दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जर आपण खोटं बोललो ना तर काही हरकत नसते. पण तसंही आपण बोलतोच की खोटं. म्हणजे शाळेला दांडी मारली की, घरातले लाडू संपवले की, वर्गातल्या पोरांना तुडवलं की, तुझ्याच्या वॉलेट मधनं पैसे चोरले की. मी लहानपणाबद्दल बोलतोय ना. हा तुझा मोठेपण आहे. थँक्यू. हो ना, मग आता जरा मोठ्यासारखे वागा ना. रेश्मा, पण मी नाही ना केलं असं कधी. मी कधीच कोणाशीच कसल्याच प्रकारचं खोटं बोलले नाहीये. पण माझं नाक खरंच छोट आहे. एक मिनिट बघू बरं, ये. तुला कसं हवंय? मोठं असं शार्प. हो ना? तुझं नाक ना एकदम असं तरतरीत चाफेकळी नाक आहे. थँक्यू मीनल. बघितलं किती आनंद झाला ते. म्हणजे माझं नाक खरंच छोट आहे? नाही ग, छोट चाफेकळी, पण चाफेकळी आहे. पण खोटं कधी ना कधी उघडं पडतच. ए यार, म्हणजे फायनल काय? पार्टी कॅन्सल आहे का? चला, मी खर्च वाचला. तुम्ही करा ना पार्टी. मी काहीतरी खायला बनवून देते. मी आत बसेन ना वाचत. तुम्ही करा. आम्ही नाही करणार तुझ्याशिवाय पार्टी. ठीक आहे, फाईन. नको येऊस तू पार्टीला. आम्ही पण बसतो रडत आणि कुढत. बरबाद कर आमच्या सगळ्यांचा मूड. गाईज, पार्टी कॅन्सल.
रेश्मा रेश्मा मला 5 मिनिटं दे, मला वेळ हवाय. हे बघ अगं, तुला जर मूड नसेल ना तर नको करायला आपण पार्टी, खरंच. सॉरी, करूया पार्टी. आय एम रेडी. हे कोणाचं आहे लेटर? अमिताभ बच्चन. बस त्याला धुडगूस घालून तर जरा शांत राहा रे. मला प्लॅनिंग करून देत नीट आपल्या पार्टीचं.